ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आंदोलनानंतर आता या स्पर्धेचं परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख डॉक्टर सदानंद भोसले यांनी आंदोलकांना ही माहिती दिली। आता विद्यापीठाकडून लेखी उत्तर हवंय यावर मात्र आंदोलक ठाम आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, परिपत्रक मागे घेतलं असं सांगितलं जातंय, मात्र काय आंदोलकांचं म्हणणं? आंदोलक आपल्या मागणीवरती अजूनही ठाम आहेत आणि व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा होती ती रद्द करावी अशा पद्धतीचं म्हणणं होतं। मात्र हे आंदोलनानंतर आता परिपत्रक मागे घेण्यात आलेलं आहे। काय सर, काय आश्वासित? भाजपचे पदाधिकारी झालेल्या कुलगुरूंचं करायचं काय? अक्षय, हा काय म्हटलं? परिपत्रक तुम्ही मागे घेण्याचा निर्णय घेतलाय? परिपत्रक हे रात्रीच आम्ही मागे घेतलेलं आहे। संकेतस्थळावरून परिपत्रक वरिष्ठांनी सांगितल्यानंतर ते आम्ही मागे घेतलेलं आहे। स्पर्धा ही रद्द झाल्यात? स्पर्धेचं आयोजन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेलं नाहीये। ह्या स्पर्धेचं आयोजन करणारे जे कोणी फाउंडेशनचे आहेत ते त्याचा निर्णय घेतील आणि कुठलंही आयोजन कोणत्याही अफिलिएटेड कॉलेजला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणार नाही। आपण फक्त ज्यांची इच्छा आहे नक्कीच.